कपडे धुणे झाले. आता आता स्वयंपाक करतो. बापरे काकू, एवढ्या दिवसापासून कुठं गायब झाल्या होत्या? काही दिसत नाही, काही नाही. काय नाही व संध्या, घरीच होती ना बिचारे. नाही व काकू, तुम्ही तर दिसतही नव्हत्या. आव कामच तर पुरून राहिले बिचारे. काकू, तुमच्या घरी 2-2 सुना आहे, तरी तुम्हाला कामं पुरताय का? काय कामाच्या व सुना? काव न काकू, काय झालं आता? काय नाही व, तुला तर माहित आहे मी तालिका इथं राहते काय, ते येते सुट्टीच्या दिवशी. मग दीपा आहे ना काकू? नाही व, तिच्या आईच्या घरी गेली आहे ना, ते आता अधिकच्या महिन्यासाठी गेली आहे. तर काय माहिती बापा कधी येते तर. हाव का काकू? मला वाटलं घरीच आहे. घरी नाहीये व त्या. झाला का काकू स्वयंपाक गिंपाक? मग नाही व, अजून व्हायचं आहे ना स्वयंपाक. आता करतो म्हटलं. कपडे गिपडे वाळू घातले म्हणजे बरं राहते. कपडे वाळत राहते ना. आपला किचन मध्ये एक वेळा स्वयंपाकाला लागलो की बस, स्वयंपाक व्हायचे कुठं निघतो आपण किचन मधून. कपडे वाळले की मोकळे होऊन जातो आपण. हा व, कपडे भांडे झाले की झालं काम. हाव ना. कधी येते मग दीपा? येते ना व संध्या. आता म्हणे तर बा येतो 2-3 दिवसानंतर. आता काय माहिती. हाव काय काऊन, काय काम पडलं होतं? काही नाही व काकू, आले सहज. आता तुम्ही मला बाहेर दिसले कपडे सुकवताना, मग तर जाऊन येतो. मला वाटलं बरं गिरशनी काय. नाही व, बरं गिर आहे ना. लय कपडे धुतले काकू असत. हा व, सगळे कपडे राहिले होते ना बिचारे. चादरी गिद्री सगळं धुवा लागते. हाव बरोबर आहे ना. तुम्ही नाही गेले का काकू तुमच्या भावाच्या घरी? नाही व, मॅच चुलत भाऊ दीपाचे बाबाच आहे ना. हाव ते तर मला माहित आहे. तुम्हाला नाही बोलवलं का? बोलवलं आहे ना. आता पाहिजे जायचं. चाललं जा ना. पाहतो ना आता काय होते तर. हाव पाहत असं. चाल ना घरात, चहा घ्या घेणं. नाही व काकू, चहा घ्या नाही घेत. मी म्हटलं काकू दिसूनच नाही राहिल्या. म्हटलं गेल्या का काय माहेरी काकू? नाही व, माहेरी कशाला जाऊ, घरीच होते ना. हाव काय? तूच तर दिसली नाही मला किती दिवस झाले. मी तर घरी जाऊ काकू. गेली नाही का लेकरायले घेऊन? नाही काकू, किती ऊन आहे, काही गेले नव्हते. चांगलं आहे ना. वावराचे कामं लागले नाही का काकू? नाही व, आताशी कुठं. पाऊस आल्यावर करतो. अजून पेरणीच तर व्हायची आहे. सांग जा काकू मला. हा व, सांगतो ना तुले. आता काय पावसाची वाट पाहून राहिलो आपण सगळे. हाव ना काकू, पाऊस आला की कसं पेरणीचे कामं लागून जातील. हाव ना, जेव्हा पाहिजे तेव्हा येत नाही. ते तर आहे काकू. आता मधात थोडासा पडला तर काही पेरणी थोडी करता येते, मग अजून गरम होईल. हाव काकू, ते तर आहे. काकू, तुम्ही ह्या वर्षी गहू घेऊन निवडले नाही ते? निवडले ना व गहू. मागच्या वेळेस मिताली वगैरे आलती तर मग निवडून टाकले तिनं मीनं. हाव काय? बरोबर आहे ना. आता थोडी तुम्हाला कोणाची जरूरत आहे. आता आहे बा तुमच्या घरी सुना. हा व, आता आहे ना. काय तेवढी कामं करणार नाही काय? शेतात तर जास नाही लागत त्यांले. काकू, तुम्हीच कोणत्या जातात हो की तुमच्या सुना जातीन? हा व, ते तर आहे. आता तू सांग, मी शेतातही जाईन, घरचे कामही करन, दुकानाचा मालही साफ करन. मग नाही होत ना व एवढं, म्हणून काही जात नाही. बरोबर आहे ना काकू तुमचं? नाही तर झाले थोडी नाही म्हणतो मी. हाव काकू, ते तर आहे. आपण काय सगळे काम करू शकतो बा. हाव ते तर आहे व काकू. नाही व, उन्हाळा लागला तेव्हापासून घरी जाव. थोडीशी कामाला गिमाला गेलं तर 2 पैसे येते. हाव ते तर आहे. 2 पैसे आलेच पाहिजे आपल्या जवळी. मग काकू काही घेतो म्हटलं तर पाहिजे आपल्याजवळ 2 पैसे. हाव ते तर आहे. प्रत्येकाचंच आहे तसं. तू नाही गेली का अधिकचा महिना? नाही बा काकू, काय जाता, लेबी खर्चात पाडता आणि फालतू आपण जाता त्यांच्या घरी. आणि काय आहे, हर वर्षी अधिकचा महिना केला पाहिजे का? असं काही जरुरी आहे? कपडे लत्ते हे ते घ्या, खर्चात पाडा विनाकारण. नाही व, असं थोडी राहते की काही घेतलंच पाहिजे. जेवण खावण करून घ्यायचं आणि घरी येऊन जायचं. काही जरूरत नसते की कोणा कपडेच घेतले पाहिजे आणि काही घेतलं पाहिजे. असं काही असते काय? नाही काकू, पण मग त्यांनाही बरं दिसत नाही आणि आपल्याला वाटते की पहा बा, आपण एवढ्या दूर यांच्या घरी गेलो आणि यांनी आपल्याला कपडे लत्तीने घेतले. ते तर आहे व. आता पाहिन, माझ्या भावाचेच लेकर आलते घरी. हाव काय? हाव, त्यांना काही कुठं जायला भेटत नाही तर मग आले ते माझ्या घरी. बरं झालं ना आले तर. आता जाते व कैलाश कामाले? हाव काकू, आता रेग्युलर जाते ते. चांगला आहे रे बापा, जाते तर चांगली गोष्ट आहे. हाव काकू, आता काही पेट गीत नाही ते. चांगलं झालं ना सोडली तर. मागच्या वेळेस की नाही त्यांची तब्येत लय खराब झालती तर मग त्यांनी सोडून दिली आता पेनं. डॉक्टर जण नेलं होतं तर डॉक्टर म्हणे आता पिऊ घेऊ नका, तर मग सोडली बा त्यांना. मी तर सांगितलंय तुम्ही प्यायला लागले की मी चालली जाईन. बरोबर आहे ना. मग बा काकू, जेवढे पैसे कमवत होते तेवढे सगळं पिऊन घेत होते. आता आपल्याला देवाने एक पोर दिली आहे. तिचा भविष्याचा विचार नाही करावा लागणार काय? हा व, ते तर आहे. दुसरं नाही होऊ देत का व? होऊ दे ना दुसरं. काय करता व काकू, हा माणूस पाहिला असा. कधी पेनं सुरू करन न कधी काय करन काही सांगता येत नाही. त्याच्याकरता काही विषय घेतच नाही मी.
एकाली एक होते सोबती. लता काकूही तशीच म्हणते, एक होऊ दे म्हणते आता. पण खर्चही लय लागते व काकू. आता बाई लागते तर खरं व. एक होऊन जाईन पोरगा गिरगा तर बरं राहीन. नाही बा काकू, असं काही आहे नाही की पोरगा झाला पाहिजे. काही हो, फक्त ते चांगलं व्हावा. हा व ते तर आहे. आता आमच्या घरी तर मी ताली आता सपोज किती वर्ष झाले. तिच्या पोरीले 4 वर्षाची झाली ते, तरी दुसरं काही व्हायचं नाव घेतच नाहीये. नाहीच म्हणते. आता काय सांगा बा काकू आपण. हा, तिची पोरगी शाळेत जायला लागली ना. हा व 60-70 हजार रुपये भरले ना. मग तुम्ही सांगा काकू, एवढी महागाई आहे, एवढं सगळं काही आहे. आणि आजकाल काय आहे, 1 असो की 4 असो, ते तर आहे बाई. पण प्रत्येकाला वाटते 1 मुलगा असो. आता काय करतात काकू, नसन आपल्या नशिबात तर सोडून द्यायचं. हा व ते तर आहे. पण कसं बहीण भाऊ असले तर आपलं मन आपण हलकं करायला जाऊ शकतो त्यांच्याजवळ. आताच्या जमान्यात कोणीच कोणाचं नाही काकू, फक्त पैसा महत्वाचा आहे. ते तर आहे व. बापरे वहिनी, लय दिवसानंतर दिसल्या. आता मी तर घरीच राहतो, तुम्हीच तर राहत नाही. आणि माझ्या काकूले काम करायला लागते आहे. तर सुना कुठं गेल्या, कुठे गेली ते दीपा? थोड्या दिवस आराम करायला लावतात का माहेरी? जातो ना वहिनी तिला आणायले. मग जा ना. काकू किती दिवस तुमचे काम करत राहीन? जातो ना, गेली आहे ती सहज. हाव काय? जातो ना आता, उद्या तिला घ्याले, उद्या आणतो. तुमच्याच घरी पाठवतो पहिले काम करायसाठी. पाठवा ना. चला बा काकू, येतो मी, काम पडले मै. हा व ये ना. आई मी काय म्हणतो, मामाचा फोन आला होता, ये म्हणे अधिकच्या महिन्यासाठी. आणि दीपाई म्हणत होती ये म्हणे मला घ्याले. हाव का रे, मग जाय ना बापा. मामा म्हणत होता की आईचा फोन करतोय म्हणे, पण लागत नाहीये. अरे माझ्या फोन मध्ये रिचार्ज असतं नाहीये. तर मामानं सगळ्याले बोलवलं अधिकच्या महिन्यासाठी. मामा म्हणत होते बाबाला घेऊन ये, आईले घेऊन ये, अमितले घेऊन ये, मितालीले घेऊन ये. हाव का रे. तर चालले जाऊ आपण मग उद्या. नाही रे, मी काही येत नाही, तुम्हीच जा. मितालीले अमितले बोलून घे आणि चालले जा. आता आई आपल्याला सगळ्याले बोलवलं आहे ना. नाही रे, मी काही येत नाही. असं कशाला करतो बाई तू? आता चाल ना, बरं नाही दिसणार ना. बाबाई आता काय म्हणते काय माहिती. आता सगळेचे सगळे कायले जा लागते. तू या अधिकचा महिना आहे तर करा म्हणा. आई आता त्यांना बोललं आहे तर बरं नाही दिसणार, चाल ना. अशी काऊन करतो तू? काय करते रे मी? काय मी म्हणून काय की मला नाही यायचंय? नाही तुम्ही सांगा आता काय करू मी? तिकडे नवरा हक्क गाजवते, इकडे लेकरही. हे आता कोणीच ऐकत नाही ह्या घरात. ना तो अमित ऐकतो ना तू ऐकते. असं म्हणत नाही की आपल्या आईले काम पुरतात की काही, या कपड्याची मशीन घेऊन देऊ की काही. बस आई मागच्या वेळेस घेतच तो होतो, तूच तर नाही बोलली. काय बापा, मला थोडी माहित होतं 2-2 सुना राहून सगळ्याचे काम करावं लागल मलेच. तू सुनायचं कायले घेऊन आली? आता मिताली वहिनी तिकडे काम असते म्हणून जाते ते तिकडे. हाव रे, तिचं काय आहे, असली ते तर करते सगळे काम. पण मशीन गिशीन असली तर कपडे गिपडे धुवायला त्या टाकले जाते. तुझे बाबा तर काही ऐकतच नाही. थांब थोड्या दिवस, मग घेऊन देतो तुले मशीन. सांगतो बाबाले आणि घेऊन देतात मग ते. काय मग तसं सांग मला, बाबाली केलाय मामानं फोन, सांगतेस बाबा तुले. ठीक आहे ना, ते बाबा काय म्हणते तर पाहतो आता. झाला का स्वयंपाक? नाही रे अजून, आता कपडे गिपडे धुतले, आता करतो. ठीक आहे ना. चाल बापा, पोराचं लग्न झालं की काही ऐकत नाही. सगळं बायकोच्या मतानं ऐकते, आई बाबाच्या मनाचं थोडी ऐकते. असं म्हणायला पाहिजे होतं ना की द्या आता बरं तुमच्या आईले फोन, मी बोलतो तुमच्या आईसोबत की काही नाही. याले सांगून दिलं झालं बस. असं थोडी असते, काही मान असते, काही असते. ज्याचा मान त्याला द्यायला पाहिजे. जरा झोपलं तर बरं वाटते. झोपले का? हा व झोपली ना. 1 कप चहा बनवायचं. अव मी आताच झोपली ना. चहा बनवून द्या, झोपून राहा. आता चहाच बनवायचं म्हटलं तुम्हाला, एवढ्या रागात काऊन पाहून राहिल्या? अव मी आता सगळे काम केले आणि जरा आराम करायला आले. झोपा ना, मी काय नाही म्हटलं का तुम्हाला. चहा बनवून घ्या आणि झोपून राहा. इथं तर बस 2-2 सून असून काही सुख नाहीये. काही घरी राहायला पाहत नाही. त्यांचं काय आलं तुम्हाला, तर चहाच बनवायचं म्हटलं ना मी. अव एवढे सारे कपडे धुतले, भांडे घासले, एवढं मला घर झाडलं. मग काय होते, काय आता वावरात जाऊन सगळे कामं करते. तुम्हाला काय घरी जाऊन तेवढी कामं करू शकत काय? अव करतो ना, सगळे आयुष्यभराचं तर करत आली, आताही करतोच आहे. सासूच्या राज्याती केलं आणि सुनीच्या राज्याती कामं करून राहिली मी. असं वाटलं होतं दुसरी सुनीन तर भेटन काहीतरी आराम गिराम, काही नाही. बसली ते 15 दिवस झाले माहेरी जाऊन. येते म्हणाली ना आता उद्या. बोलवलाय ना अधिकच्या महिन्यासाठी. आला वाटते तुम्हाला फोन? हा आला होता ना, त्या भावाचा फोन. बोलवला सगळेले. हा काय काय म्हणत होता? या म्हणे सगळेचे सगळे. म्हटलं हे सगळे येऊन जातील, मी घरी राहीन. आम्ही काही जात नाहीये. कहून जाईल ना, तर बरं दिसन काय मी जात नाहीये, तू जात नाहीये तर. जाईन आपस. मिताली, राहुल आणि अमित
काऊन अशी करतो तू? आता ते पोट्टी एवढ्या दिवस झाले तिकडे होती, एक फोन नाही केला. जाऊ दे ना, नाही केला तर नाही केला, आता येते ना गोळी गोविंदानं. चांगली वाग तू. अव मी तर चांगलीच वागतो. एवढा राग कशाला करतो? नाही होत ते एवढं काम नाही करायला पाहिजे. बरोबर आहे हो तुमचं. एवढे कपडे लत्ते कोण धुतले असते? घालायला लागते तुम्हाला कपडे, तर एक मशीन घेऊन द्यायचं तेवढं निघून राहिलं तुमच्यानं. घेऊन देतो ना, थांब ना. आता वाटलं होतं याच्या अन्नामध्ये भेटून तर नाही भेटली. थांब, पुढच्या महिन्यात घेऊन देतो तुले. तुम्ही तर बस पुढचा महिना करून करून एवढे वर्ष घातले. अबो त्याचं बिल येते, त्याला पाणी जास्त लागते. पण लागते तर लागू द्या ना. कोणता आपण रोजच्या रोज लावणार आहोत? ज्या दिवशी जास्त काम असन त्या दिवशीच लावणार आहोत ना मशीन. आता हाव म्हटलं ना. आता पाहते ना, लोकर नाही घेऊन दिली की पहा तुम्ही. घेऊन देतो ना बिचारे. 5 मिनिटाचं काम होतं, चहा बनवायचो. चहा देतो आणि किराणा घ्यायला जातो दुकानासाठी माल. अव मग बाहेरच प्यायची होती ना. तुला माहित आहे ना, पण बाहेरची चहा नाही आवडत. तुमचं तर असंच आहे. तुम्हाला बाहेरचं खायला नाही आवडत, तुम्हाला चहा प्यायला नाही आवडत. सासू होती नको करून सोडलं होतं, आणि आता तुम सुना. सासूच्या राज्यात काही सुख भेटलं नाही, आता सुनाच्या राज्यात ती भेटून नाही राहिलं. अबो काय सुख पाहिजे तुम्हाला? चांगल्या असतं आहे त्या, त्यांच्या कामाशी राहते त्या. तुम्हाला तर काय सुनाचाच पुढ काय. पण आज काय झालं तुले? काही नाही झालं मला. मी करू लागतो त्यांनी काम, पण काही एकटीनच करावं का सगळे काम? आता नाही होत माझ्या वयामानानं. आपल्या 4 पोळ्या करायच्या आणि बस, बाकीचं काय करायला पाहिजे? पोचा नको करत जाऊ, एवढ्या रुमा झाडायची काय जरूरत आहे? हा व तुमचं काय तेवढं म्हटलं म्हणजे झालं. आता का ते महिना 15 दिवस येणार आणि काय पोछानी लावणार की मी? तुमचं असंही आहे ना तसंही आहे, काही समजत नाही बापामध्ये तो. आता तुम्हाला काय होत होतं बरं? चहा बनवून घेते हातानं तर नाही, तुम्हाला पाणी हातात द्या. हाव काय, आता एवढ्या वर्षात मी केलं ना, आता करू मी ह्या गोष्टी सगळ्या. मग काय होते? नाही केलं तर करून पाहावं माणसानं. हाव काय, स्वयंपाकच करणं शिकतो ना मी. मग केलं तर काय होते? हाव ना, बरोबर आहे ना. आता राहुल होता तिथं, त्याला करायला लावते की? अहो तो दुकानात बसला आणि मी इकडे आलो. तोही घेत असं ना चहा, त्याला सांगितलं नाही काय? नाही, तो काही बोलला नाही. बनवा ना चहा. बनवतो ना. मग उद्या चालले जा तुम्ही सगळे सगळे. मितले बोलून घ्या आणि जा मग. मी तर काही जात नाही, माझी काही इच्छा नाही जायची. जा ना, बरं नाही दिसणार. नाही हो, जाऊ द्या त्यांनीच. हा हॅलो. हा बाबा, तुम्ही येणार होते ना? हाव रे अमित, येतोय ना मी. हा ना, तुम्ही ना सांगितलं मगाशी की त्या दीपाच्या घरी जा लागते अधिकच्या महिन्यासाठी. तर ठीक आहे, मग तर तुम्ही सामान घ्यायला येत आहे तर आम्ही येऊन जाऊ गाडीत बसून. 4 व्हीलर घेऊन येत आहे ना तुम्ही? हाव रे, गाडी घेऊन येतोय ना. मग तयारी करून ठेवतो मी, त्याली तयारी करायला लावून घेतो. ठीक आहे ना. ते इथून जातं का मग तू? हा बाबा, आता तिकडनं जाऊ म्हटलं, कुठं इकडनं बाईकनं जाऊ. आणि मग आता कसं ऊनगी नाही ना बाबा, तर मग तिकडेच येतो आणि मग मुक्कामी राहतो. 2 दिवसाच्या सुट्टी आल्या. ठीक आहे ना, मग तसं कर. येतो मी संध्याकाळी 7 वाजतापर्यंत होऊन जाईन मग. ठीक आहे ना बाबा, या तुम्ही. वाट पाहतो आम्ही तुमची. ठीक आहे ना. काय म्हणतो? काय नाही व, संध्याकाळी येतो म्हणते. बाबा या म्हणते मला घ्याले. हा ठीक आहे ना. मग पाय जा, मग आंबे घेऊन ये जा येताना. ठीक आहे ना. अजून काही यायला लागते का सांगून दे. नाही व. आता बनवताना चहा. हा व बनवतो ना. चला मग मंडळी, आज बघू कोणी आपल्याला छान कमेंट केली आहे तर. ललिता भरडे ताई यांनी आपल्याला कमेंट केली आहे. ताई तुमचे खूप खूप आभारी आहो. आता बघू दुसरी कमेंट. कविता चोनकर ताई, तुमचे खूप खूप मनापासून धन्यवाद. तुम्ही आमचे व्हिडिओ बघतात आणि छान छान कमेंट करतात, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. चला मग मंडळी, आपल्या चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि छान छान कमेंट करा. तिथपर्यंत स्वतःची काळजी घ्या.